मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, 6 वाहनांची धडक. ब्लॅक स्पॉटकडे NHAचे दुर्लक्ष. मुंबई अहमदाबाद महामार्गावर ससूपाडा येथे जिथे कॉन्क्रीट करण्याचं काम चालू आहे, त्यामुळे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, अगदी तिथेच मोठा अपघात झाला. सुदैवाने सध्या कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक जण जखमी असल्याचं सांगत आहे. या अपघातामध्ये या वाहनांमध्ये 2 कार, 1 बस आणि 1 टेम्पो, 1 कार, 1 पिकअप अशी एकूण 6 वाहने आहेत. या अपघातामध्ये एक वाहन चालक एका टेम्पोमध्ये अडकून होता. त्याला सुखरूप बाहेर काढण्याचे काम तेथे स्थानिक नागरिक तसंच वसई शाखा वाहतूक पोलीस यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले आहे. त्यासोबतच वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुद्धा सुरू आहे. परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI प्राधिकरणावर खरं कारण येथे होणाऱ्या अपघातांची कारण हे आहे ब्लॅक स्पॉट आहेत. महामार्ग प्राधिकरण जबाबदारी असते की कारण या ब्लॅक स्पॉटमुळे हे अपघात होतात आणि या अपघाताचे अनेक कारणे असू शकतात. परंतु प्रामुख्याने असू शकते की अपूर्ण सर्व्हिस रोड. खरं म्हणजे अपघात होत राहतात, परंतु अजूनपर्यंत कुठलेही प्रशासन यावर गंभीर दखल घेत नाही आहे, अशी आम्हाला शोकांतिका आहे. आणि आता तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जागे होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, वसई. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ससूपाडा येथे जिथे कॉन्क्रीटीकरणाचं काम चालू आहे आणि ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, अगदी तिथेच मोठा अपघात झालेला आहे. आणि या अपघातामध्ये 6 वाहनांची धडक झालेली आहे. या वाहनांमध्ये 2 कार, 1 बस, 1 टेम्पो, 1 कंटेनर आणि 1 पिकअप अशी अपघात वाहने आहेत. आणि या अपघातामध्ये एक वाहन चालक एका टेम्पोमध्ये अडकून होता. त्याला सुखरूप बाहेर काढण्याचं काम तेथील स्थानिक आणि तसंच वसई शाखा वाहतूक पोलीस यांनी सुद्धा घटनास्थळी पोहोचून या जखमींना बाहेर काढलेलं आहे आणि त्यासोबतच वाहतूक सुरळीत करण्याचं काम चालू आहे. परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI ह्या प्राधिकरणावर खरं हे जबाबदाऱ्या दिल्या पाहिजेत, कारण येथे होणाऱ्या अपघातांची कारणं ब्लॅक स्पॉट्स ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची जबाबदारी असते. कारण ह्या ब्लॅक स्पॉट्समुळे हे अपघात होतात आणि ह्या अपघाताचं कारण अनेक असू शकतात, परंतु प्रामुख्याने असू शकतं की येथील असलेले अपूर्ण सर्व्हिस रोड. खरं म्हणजे अपघात होत राहतात, पण अजूनपर्यंत कुठलंही प्रशासन यावर गंभीर दखल घेत नाहीये, अशी आम्हाला शोकांतिका आहे. आणि आता तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जागे होणार का, ह्याचा आम्ही सवाल विचारतोय.